हॉस्टेलसाठी अर्ज केला होता, आता स्वाधारसाठी अर्ज करायचा आहे, परंतु फॉर्ममध्ये एडिट ऑप्शन नाही आहे किंवा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे आणि विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहे की हॉस्टेलला अर्ज केलेला आहे, आता स्वाधारला अर्ज कसा करायचा। यामध्ये बघितलं असेल आपण की यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, नोटिफिकेशन दिलेलं इथं तुम्ही बघू शकता, आय मार्क दिलेला आहे। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमचे जे फॉर्म आहे ऑटोमॅटिक स्वाधारसाठी कन्वर्ट केला जाईल जर तुमचे नंबर वसतिगृहाला लागले नाही तर। नोटिफिकेशन कशी आहे बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांचे हॉस्टेलला नंबर लागले नाही त्यांचे फॉर्म डायरेक्ट स्वाधारला जाणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना कळवण्यात येणार। अशा प्रकारचे सर्व अपडेट तुम्हाला ऑफिसमधून देण्यात येत आहे, पण याबद्दलची कोणतीही अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही आहे। ऑफिसला विचारल्यानंतर सुद्धा फक्त एवढीच अपडेट मिळालेली आहे। तर विद्यार्थी त्यांच्या डिस्ट्रिक्टच्या ऑफिसला गेलेले आहे आणि त्यांना सुद्धा काय सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता टेलिग्राममध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केलेला आहे। तर यामध्ये बघू शकता हॉस्टेलचा फॉर्म भरला होता पण अलॉटमेंट पेंडिंग दाखवत आहे, मला स्वाधारचा फॉर्म भरायचा आहे पण ऑप्शन चेंज होत नाही, 30 नोव्हेंबर लास्ट डेट आहे। त्यानंतर यांनी काय म्हटलं तुम्ही बघू शकता, सर आज मी समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन विचारलं, त्यांनी सांगितलं की ज्यांनी हॉस्टेलचा फॉर्म भरला होता आणि नंबर लागला नाही त्यांचे स्वाधारचा फॉर्म ऑटोमॅटिक कन्वर्ट होणार आणि डॉक्युमेंट कॉल करून बोलावण्यात तेव्हा जमा करायचे म्हटलं आहे। म्हणजे तुमचा फॉर्म हा ऑटोमॅटिक कन्वर्ट होणार जर तुमचा हॉस्टेलला नंबर लागला नाही तर, आणि त्यानंतर तुम्हाला बोलवण्यात येईल आणि त्यानुसार तुम्हाला कॉलसुद्धा येऊ शकतो किंवा त्याबद्दलची जर काही नोटिफिकेशन जसे की डेट एक्सटेंड झालेली आहे, एक नोटिफिकेशन आलेली आहे, हे परिपत्रक आलेलं आहे, तशा प्रकारे जर काही परिपत्रक आलं हॉस्टेलवाल्यांसाठी तर ते तुम्हाला आपल्या यूट्यूब व आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येईल। आणि जे तुम्ही डॉक्युमेंट बनवलेले आहे जसे की रेंट ॲग्रीमेंट आहे, त्यानंतर 5 किलोमीटरचं जे सर्टिफिकेट आहे, त्यानंतर बोनाफाईड आहे, या प्रकारे जे 15-16 डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करून ठेवा, कारण ज्या दिवशी तुम्हाला कॉल किंवा नोटिफिकेशन येईल किंवा काही अपडेट येईल तर तेव्हा तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन समाज कल्याण ऑफिसला सबमिट करावे लागणारच आहे आणि सर्वांना करावं लागणार, कारण तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं ऑप्शन उपलब्ध करून देतात किंवा नाही देत हे अजूनपर्यंत त्यांनीसुद्धा सांगितलेलं नाही आहे। आणि ऑफिसला आमच्याकडून म्हणजे आम्ही विचारण्यात आलेला आहे तर सेम जे ॲन्सर या विद्यार्थ्याला मिळालेला आहे सेम ॲन्सर आम्हालासुद्धा मिळालेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करा, त्यांना ऑप्शन येईल। आता 16 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे, तर ज्यांचे फॉर्म बाकी असेल रेग्युलर रिन्युअल फॉर्म त्यांनी भरून घ्या आणि हॉस्टेलवाल्यांनी वेट करा, त्यांच्यासाठी सुद्धा अपडेट येईल। अपडेट आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।